तालुक्यात ना एवढं दाखवण्यासारखं आहे ना की आजपर्यंत कोणी एक्सप्लोर नाही केलेलं. मला तर नाही वाटत मी आजपर्यंत इंस्टाग्राम यूट्यूब पुढंच नाही बघितलं. जेवढं आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना एवढं पोटेन्शियल आहे या भागात. आपले जे निखिल गुले ना आपले पाईटचे त्यांना मी बऱ्याच वेळा सांगत होतो की तुम्ही नाही यांच्याकडे जावा नाही का टेस्ट करा तुम्हाला फरक कळत नाही का. पांडा फायटर कोंबडा पांडा लय तयार हो या असा गोटा पायन आता शेट पप्पा सीट नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना जवळपास 10:10 वाजलेत. मी चाललोय फाईटला. काल आम्ही ना जगदंबावरून जरा ना पार्सल आणलं होतं नाही का. आपले जे निखिल गुले ना आपले पाईटचे त्यांना मी बऱ्याच वेळा सांगत होतो की तुम्ही नाही यांच्याकडे जावा नाही का टेस्ट करा तुम्हाला फरक कळत नाही का तुमच्यात काय चेंजेस करायचे. मग माझ्याकडे बरंच आहे नाही का की त्यांना ना टेस्ट करायला द्यायची मला आणि तसं पुढे फिरायला जाणार मी. स्पायडर पांडा पांडा वर गेलता गुरं सोडून आलाय. त्याला बघाशी बघितला तुम्ही यार इथं बसला तेव्हा बघितला होता मग तू गुरं सोडून येते मग ईशे म्हणलं पांडा फायटर कोंबडा पांडा अरे व्हिडिओ बघ वॉर्मअप करून आला काय. मग काय लय दिवसानंतर आज ड्युटी आवडी चालू आहे. फादर म्हटले काय बाजला होते का अजून थोडीशी राहिलो होते जरा किती राहिलं अजून एकच खासर राहिलो होतं. फायटर लावायचं असेल ना. आईन फादर दोन्ही लावतात. मग म्हटलं आज गुरु सोडून इकडलं भारी वाटतंय लोकेशन वरती. एवढं भारी म्हणजे मी तिथं वरती गेला मला आठवण आली व्हिडिओची. म्हटलं फोन करावं म्हटलं तू जिथं व्हिडिओ काढले तिथे आपले नाही लय मस्त आहे. तेवढंच मी फक्त खाली यायला मला गाडी दिसली. म्हटलं अरे नितीन शेट तिथंच आहे. अरे ते मी जगदंबाला गेलतो काल. मी पार्सल आणलं होतं म्हणलं निकी शेटला द्यावा टेस्ट करा म्हणलं बनवा म्हणलं जगदंबा सारखं जर बनवलं ना तिथं लाईन लागेल म्हणलं निघा ना होईल. मला काय म्हणायचं एवढं लांब होती वरून इकडे रोज कंटिन्यू एक दिवस नाही ना आईला काय कंटिन्यू माझ्या इथे राव इकडे इकडे मग तिकडल्या काटाळ्यात बाळा. अरे बेट्या तिकडे आता तुळका पोई टाकल्यात लोक. वातावरण कसलं ना ते. मग इथं नाही सिकडे टाकलेत लोक आता आमची इथली आहे आमच्या गौरबाई यांची तोंड बघायची. आता इकडे उलट आलो पाशन आता 12 वाजलेत. मी 10 वाजता इथं पोहोचलो होतो. 2 तास इथं बसलो असून ड्रोन बाहेर काढला आणि पाऊस यायला लागलाय. ठीक आहे पुढे जाऊ म्हणलं ते कासारी गावात जिथे मी वाढदिवस केला तिथे जाऊन बघू म्हणलं जरा कसं झालं जे वातावरण. ते पण आपण ड्रोन फ्लाय करता येईल. आणि आता आम्ही ना पाळूमध्ये आलेलोय. कासारी गाव चाललोय मी पाळूचा घाट वा मागल्या वेळेस आमचं भीमा इथले पळला होता दिवस तो घाट आहे. इथंच बांधला होता त्याला मी झाडापाशी खाली ए बाबळे झाड तर तिथं बांधला होता. काय भारी वाटतं राव आता सर खरंच लय सही आहे राव. खरं राव इकडे लोक प्रशासन म्हणा सगळेच लोक ना क्रिएटर म्हणा हे हा पट्टा दाखवण्यात ते कमी पडलेली ना ते कमी काही नाही आहे पट्ट्यात बघण्यासारखं. फक्त रोड कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. आणि आता हे गावात चांगलं सिमेंटचं रोड डायरेक्ट पर्यंत पर्यंत. I'm going to say I've been feeling this way for far too long. And now you're gone. Took me away from all of my fears. Kept me away from all of my tears. Now you're gone. And now I'm lost. पोहोचलो मी आता इथं ड्रोन फ्लाय केला मी. आता बॅकअप घेतोय त्याचा. मी ऑलरेडी माझ्याकडे मेमरी कार्ड नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम का आला. हा ते येतात ना त्यांना फोन केला मी प्रदीप बोले ना हा ते येतात. नेमकं थांबलो इथं ड्रोन फ्लाय केला मी. आता डाटा ट्रान्सफर करतोय मेमरी नसल्यामुळं. इथं मी 19 जानेवारीला माझा वाढदिवस आले सेलिब्रेट केला त्या ठिकाणी मी परत आलोय. तसं मला पुढं पण जायचं अजून पण म्हणलं इथं थांबावं. जरा थोडा पंखा आहे जरा तुटला हो इथला. ते रबर तुटला रबर तो लावून घ्यायला लागेल. कुठं करणार तुम्ही इथं फार्म हाऊसचं काम करणार आहे का. लोकेशन लयच आहे तुम्हाला पण. मागं वेळेस पाऊस पडला तेव्हा किती आलं तो पाणी वरती लय पाऊस आला होता.
इथपर्यंत आलं स्मशानापर्यंत नाही एवढं वरती नाही लास्ट हेच आहे का किती पाडला तरी हा किती पडला तरी एवढंच आहे. तुमच्या खेड तालुक्यात आहे ना दाखवण्यासारखं एवढं आहे ना की हद्द नाही राव. पण इथे कोण दाखवत नाही नीट. हे सगळे इकडे बाहेरच्या बरं का अख्खे ते बाप बेटी फार्म इकडे एलिगेंट बिलिगेंट सगळे बाहेरची. इकडे एक मोठं झाले बघा ती पण बाहेरची शिवायच्या पुढं बघा. तुम्ही करताय स्थानिक लोक चांगले उलट एवढंच बांधणार आहे का हो एवढं लय भारी होईन राव. ते गोठा बघून तवा चिक्कल होई बघ आता लय तयार हो. हा असा गोठा पाहिन उलट आम्ही असं करणार होतो एकदम साधं. ते आमचा जुना गोठा आहे त्याला आम्ही बनवले. Finally, I think I can see clearly now. म्हणले की ना अजून प्लॅन झाला नंतर तुम्ही या तुम्ही नंतर रिसॉर्ट टाका. मग सिद्धेश बिद्देश आम्ही 3-4 जण येईन आणि ते पण टाकून देईन. आपली माणसं आता धंद्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यायला लागल्यात काहीतरी करायला बघतात. आपण आपल्या माणसांना मदत केली पाहिजे या मताचा मी स्पष्ट नाही का. आपली माणसं मोठी केली पाहिजे खरं तर. मला वाटायचे हिवरे बाजार तेवढीच गाव भारी नाही का राळेगण सिद्धी. पण हे गाव आपल्या खेड तालुक्यात एवढं भारी वाटतं ना सैनिक मला आवडलं होतं म्हणून आवर्जून इथं आलो मी. तालुक्यात ना एवढं दाखवण्यासारखं आहे ना की आजपर्यंत कोणी एक्सप्लोर नाही केलेलं. मला तर नाही वाटत मी आजपर्यंत इंस्टाग्राम यूट्यूब पुढंच नाही बघितलं. जेवढं आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना एवढं पोटेन्शियल आहे या भागात. Away from all of my आता शेट पप्पा सीट काढतो पप्पा काय करतो तो तुला स्कूलला कोणत्या सांग चल. सेंट जोर्ज प्रायमरी स्कूल बापरे अभ्यास केला इकडे तू बाय तू करणार पण होता वाईट आहे मग माहिती की बेटिया तर 4 वारले इथं राव बेटिया पटकेच घर जायला लागेल उरकायच्या गोट्यातलं मम्मी घालून करून परत. कैसन बा अंड्यात घालून करून द्या आम्हाला. अंड्याचं घालून करते गैर ना मग कुणी अडवलं तुला करणार होती. तुला कोण अडवणार आहे. आम्हाला बातमी सांग बातमी अपडेट सांग. अरे तू बातम्या तू गाणी ऐकतोय तू घरी गाणी म्हणली बाहेर ऑर्केस्ट्रा खोलची काय म्हणतोय सोन निगमचे पोटा पैसे ना तू. बघ ना आता आलो घरी जवळपास 4:30 वाजलेत. मीच आहे का नाही? कोण बघ विक्रम अरे तुझे मग कोण आहे चला जाऊया आता. ओके आजचा ब्लॉग आहे तुम्हाला कसा आवडला ना कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या.